देशात सध्या विविध कारणांनी धार्मिक असहिष्णुता वाढीस लागली आहे। शिवाय विचारांचं प्रदूषण वाढल्यानं समाजच असहिष्णु झालाय काय अशी शंका निर्माण होतीये। सर्वसामान्य माणसाच्या मनात भय आणि अस्वस्थता वाढली आहे। त्याचा आपण सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक आणि 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी आज बी न्यूजशी बोलताना व्यक्त केलं। ग्रामीण भागात साहित्यरूपी ज्ञानगंगा पोहोचण्यासाठी भविष्यातही साहित्य संमेलनाची गरज भासणार आहे असंही त्यांनी नमूद केलं। मराठी साहित्य विश्वाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं। यावर्षी 22 ते 24 एप्रिल या कालावधीत लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं 95वं मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। सासणे आज अल्पकाळासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी बी न्यूजशी बोलताना त्यांनी साहित्य संमेलन यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। साहित्य संमेलनात साहित्यिक विश्वावर विचारमंथन आणि आत्मचिंतन झाल्याचं त्यांनी नमूद केलं। देशात सध्या धर्मावर आधारित राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। राजकारणासाठी धर्माचा वापर केला जातोय, त्यातून समाजामध्ये धार्मिक असहिष्णुता वाढीस लागण्याची भीती असल्याचं सासणे म्हणाले। संपूर्ण समाजच असहिष्णु झालाय काय अशी शंका येण्या इतपत आज परिस्थिती निर्माण झाली आहे। विचारांचं प्रदूषणही वाढीस लागलंय, त्यातून सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आणि भीतीग्रस्त झालाय असं मत सासणे यांनी व्यक्त केलं। भोवतालचा जो कालखंड आहे तो जर आपण बघितला, जो आपण रोज अनुभवतो आहे, रोज आपण बातम्या ऐकतो, रोज पाहतो, वाचतो, तर त्याप्रमाणे सहिष्णुता जी काही आपल्याला जाणवते ती कुठेतरी अडचणीत आलेली आहे का किंवा दूर होते आहे का सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यामध्ये, याच्याबद्दलची शंका निर्माण होतेच आहे। तेव्हा सर्वसामान्य माणूस हा कुठेतरी शंकित आहे किंवा भयभीत आहे की नाही याच्याबद्दल मी सविस्तर बोललोच। माझ्या स्वतःच्या ज्या काही संकल्पना होत्या त्याही मी मांडल्या, सांगितल्या, परंतु आपण म्हणतात त्या पद्धतीनं आपण सावध होण्याचा हा काळ आहे। दरवर्षी साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर अशा साहित्य संमेलनांची गरज आहे का असाही प्रश्न विचारला जातोय। यासंबंधी बोलताना सासणे यांनी सर्वदूर पसरलेल्या ग्रामीण जनतेला साहित्य आणि साहित्यिक यांची ओळख होण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज असल्याचं नमूद केलं। तसंच समाजाची बौद्धिक, सांस्कृतिक, साहित्यिक भूक भागण्यासाठी साहित्य संमेलनं झालीच पाहिजेत असं सासणे म्हणाले की सर्वदूर पसरलेला जो मराठी माणूस आहे, विशेषतः जो ग्रामीण भागात राहतो, त्याची सांस्कृतिक, मानसिक आणि बौद्धिक जी भूक आहे ती भूक भागवण्यासाठी म्हणून त्याच्या दारापर्यंत ही ज्ञानरूपी गंगा मनोरंजन रूपाने आणि माहितीच्या रूपाने आणली पाहिजे, नेली पाहिजे, जेणेकरून या सगळ्या मंडळींना तृप्त करता येईल। त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची गरज असतेच असं माझं स्वतःचं मत आहे। वाचाल तर वाचाल हा मंत्र नवोदित लेखकांनी आत्मसात केला तर ते सुद्धा चांगले साहित्यिक होतील। तसंच त्यांनी मराठीसह अन्य भाषातील साहित्य वाचणं गरजेचं आहे असा सल्लाही भारत सासणे यांनी दिलाय। वाचन केलं पाहिजे, त्यांनी व्यासंग वाढवला पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक इत्यादी सर्व पार्श्वभूमीबद्दल त्यांना माहिती असली पाहिजे। भाषिक बंधनं त्यांच्यासमोर नसावीत, अन्य भाषांमध्ये काय चाललेलं आहे ते त्यांना माहिती असलं पाहिजे, अन्य भाषा देखील त्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्यातून त्यांनी स्वतःची चिंतनशीलता वाढवली पाहिजे। अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा चांगले साहित्यिक आहेत, त्यांच्या साहित्यिक कौशल्याबद्दल कोणीही शंका घेणार नाही, पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांचा अधिकचा वावर सर्वांनाच खटकणारा असतो। त्यामुळे साहित्य संमेलनाचं उद्घाटन आणि अध्यक्षीय भाषण असे 2 कार्यक्रम स्वतंत्ररित्या ठेवावेत अशी सूचना केल्याचं सासणे यांनी सांगितलं।